आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी आपल्या निष्ठेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात निष्ठा कशी असावी याचे एक ज्वलंत उदाहरण संपूर्ण राज्यातील जनतेला घालून दिलं ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय वैभव नाईक साहेब यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण इकडे सर्वजण भेटत आहोत। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि गेल्या 2 ते 3 तासांपासून एवढ्या मोठ्या तळपत्या उन्हात सुद्धा केवळ आमदार वैभव नाईक यांना विजयी करायचं या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन आपण जमलेले सर्वजण आपल्याला सर्वांना एक आठवण करून द्यायची आहे की 2 वर्षापूर्वी कालच जे सिंधुदुर्गात येऊन गेले ते या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी करून जवळपास 40 आमदार फोडले आणि आदरणीय उद्धव साहेबांना एक मोठा धक्का दिला। त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं कारस्थान या लोकांनी केलं आणि त्यांच्याच बरोबर भाजपची लोक होती, त्यांच्या पाठीमागे हे लपून राहिलं नाहीये। आज आपल्याला सगळ्यांना ही संधी आलेली आहे की येत्या 20 तारीखला ही जी गद्दारी होती याचा कुठेतरी बदला घेण्याची वेळ आलेली आहे। ज्याप्रमाणे त्यांनी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या गद्दारीचा फटका बसलाय त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे जाणते नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांना सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दगलबाजी करून आमचा पक्ष फोडला आणि आदरणीय शरद पवार साहेबांना सुद्धा वयाच्या 84व्या वर्षी परत एकदा महाराष्ट्रातील जनतेच्या दारात जाऊन लोकांकडे यायला लावलं आणि त्याची फळं आम्ही लोकसभेत त्यांना दिली। लोकसभेत या लोकांनी सर्व आयुधांचा वापर केला। आपल्या सर्वांना कल्पना आहे की किती मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला, सर्व झालं, परंतु सर्वसामान्य जनता ही महाराष्ट्राच्या हृदयावर जो गद्दारीचा आघात झालेला आहे ते विसरलेली नाही आहे। आणि मला खात्री आहे की कुडाळ मालवणची जनता सुद्धा परत एकदा येत्या 20 तारीखला आपल्या मतदानातून या मिंदे आणि सर्व गटाला या गद्दारीला परत एकदा आमदार वैभव नाईकांना बहुमताने विजयी करून याचं उत्तर देईल एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।